मनापासून धन्यवाद देतो की इतक्या सकाळी सर्वजण उपस्थित आहेत. आजच्या या पत्र परिषदेचं खूप महत्त्वाचं कारण आहे की आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात मला वाटतं ह्या वर्षी 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बळाचा आणि पैशाचा वापर करून काही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारांचा फॉर्म भरून न देणं, त्यांना दमदाटी करणं किंवा नको गोष्टीच्या आमिषाचं त्यांना एक गोष्ट सांगणं. मला तर माझ्या माहितीनुसार तर काही उमेदवारांनी तर आपल्या प्रतिस्पर्धींना फ्लॅट पण दिलेले आहे. पण हे कुठेतरी ह्या न्याय व्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्या घटना घडल्या होत्या अख्ख्या महाराष्ट्राने बघितल्या होत्या आणि अख्ख्या महाराष्ट्राचा निषेध केला होता. पण शेवटी न्याय देवता ही कुठेतरी असते आणि ह्या येत्या 6 महिन्यातच ह्या ठाण्यामध्ये आज पहिल्यांदा असं घडलेलं आहे की खोट्या आदिवासी बांधवांचे कर्दनकळा म्हणून ज्यांना आपण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं ते आदरणीय लकीभाऊ जाधव आणि खऱ्या आदिवासींचा सच्चा हिरो म्हणून ज्यांचं नाव लकी आहे, म्हणजे ते त्यांच्याही खूप लकी आहेत, असे आदरणीय लकीभाऊ जाधव यांनी 6 महिन्यामध्ये यशस्वी पाठपुरावा करून ठाणे महापालिकेमधील शिवसेना सत्ताधारी पक्षातील नगरसेविका सुलेखाताई चव्हाण ज्या शिवाजीनगर प्रभाग समिती प्रभागामधून निवडून आल्या होत्या त्यांचं जात प्रमाणपत्र पूर्णपणे खोटं आहे आणि ह्याच्यावरती एक FIR पण दाखल झालेली आहे. त्यानंतर येणाऱ्या या येत्या 2 दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही ठाणे जिल्हा शाखेतर्फे सन्माननीय जिल्हा प्रमुख केदार दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय व्यवस्थेवरती आपला निवडणूक आयोग, नगर विकास खातं, सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय आयुक्त साहेब या चौघांनाही निवेदन दिलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे की तत्काळ सुलेखा चव्हाण यांचं नगरसेवक पद रद्द करून, म्हणजे सुलेखाताई चव्हाण ज्या दिवशी त्यांनी 31 जानेवारीला फॉर्म भरताना तिथे आम्ही ज्या घटना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत, आमच्या पक्षाने 3.5 तास तिथे एक लढत दिली होती. हे ठाणे शहर म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची क्रांतिकारी कर्मभूमी आणि जन्मभूमी आणि खऱ्या अर्थाने आनंद दिघे साहेबांनी त्या काळामध्ये बघितलं असतं संरक्षण झालं. परंतु काही भूमाफियांचा नंतर आनंद दिघे साहेबांच्या निधनानंतर आदिवासींना कोणाचं संरक्षण राहिलं नाही. आदिवासींच्या जमिनीवरती भूमाफिया, मोठमोठे बिल्डर यांनी त्या गोरगरीब आदिवासींना लुटायचं काम केलं. त्यांच्या जमिनी राहिल्यात. दिनेश भाऊ जाबर, आदरणीय खेवरा साहेब, सुरकर साहेब, आमचे आदरणीय गावित साहेब यांनी त्या जमिनी आता टिकून ठेवल्या. परंतु या जमिनीमध्ये असलेला डोळा त्या जमिनीची लुटमार करण्यासाठी या भूमाफियाने मोठं षडयंत्र रचलं. जे बोगस आदिवासी समाजाचे लोक आहेत ज्यांना खोटे सर्टिफिकेट देण्याचं काम केलं. आज या प्रभाग क्रमांक 5 मध्ये बोगस आदिवासीला तिकीट देण्याचं कोणाचे धाडस झालं नसतं. आणि आदरणीय आनंद दिघे साहेबांचा विचार सर्व बहुजन समाज बांधवांच्या प्रती प्रामाणिक हेतू होता आणि त्याच्यापेक्षा आदिवासींवरती सगळ्यात मोठा जीव असेल तर तो आनंद दिघे साहेबांचा होता. आणि तीच विचारधारा आमचे केदार दिघे साहेब, आमचे सहकारी दिनेश दादा हे सर्व त्यांच्या विचारधारेचे, मी त्यांच्या विचारधारेचे आहे, त्यांच्या विचारधारेचे लोक तो विचार करून देण्याचं काम करते. परंतु त्या विचाराला कुठंतरी खीळ पाडण्याचं काम, कट कारस्थान करण्याचं काम, तो विचार दाबण्याचं काम काही लोक करतात. आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये मल्हार आदिवासी मल्हार कोळी जमातीच्या नामसाधनाचा फायदा घेऊन शिरपूर येथील मंडलिक प्रांत अधिकाऱ्यातून पैशाची देवाणघेवाण करून जातीचा दाखला मिळवला
सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांनी, आणि कुठलंही कागदपत्र कुठलेही पुरावे न देता प्रांत अधिकारी मंडलिक यांनी तो दाखला दिला। त्या संदर्भात आम्ही माननीय विभागीय आयुक्त गेडाम साहेबांना आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। मी देश पातळीवरतील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असून मी या भारत देशाचं नेतृत्व करतोय। या देशामध्ये जिथे आदिवासींच्या बोगस जात पडताळणीचे दाखले जाती दाखले कोणी घेत असेल त्याविरुद्ध आवाज उचलतो, आदिवासींच्या विविध समस्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उचलतो। ते करत असताना ठाणे शहरामध्ये सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून खरे आदिवासीच्या पाठीत खंजर खुपसून बोगस आदिवासी असलेली सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना तिथं जाणून बुजून तिकीट देण्यात आलं। कारण शिवसेना शिंदे गटाला खऱ्या आदिवासीला तिथं ST आदिवासी जागेवरती निवडून द्यावंच नव्हतं, कारण शिवसेना शिंदे गट हा आदिवासी विरोधी आहे या माध्यमातून सिद्ध होतं। त्यामुळे जसं मला समजलं अशा व्यक्तींनी तिथं तिकीट घेतलंय, फॉर्म भरलाय, तर त्या कागदपत्राच्या आधारे धुळे जात पडताळणी समितीला मी पत्रावर केला आणि तात्काळ यांचं दिलेलं प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचा दाखला हा तात्काळ जप्त करावा आणि रद्द करून तात्काळ सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना अवैध घोषित करावे। तर मी खरंच जात वैधता आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र समितीचे आभार मानतो का त्यांनी खऱ्या आदिवासीला न्याय देऊन बोगसांना धडा शिकवला आणि ज्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट पाहिजे, ज्यांना आदिवासींचं आरक्षण पाहिजे, त्यांनी हे स्वप्न कधी पाहू नये। परंतु यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये जे आहेत अवैध जात प्रमाणपत्र आढळलं होतं, परंतु त्यांच्यावर पुढे कारवाई जी आहे ती अजूनही अद्याप झालेली आहे, अजूनही ते सभागृहामध्ये कायम आहेत। तुम्ही काय नेमका पाठपुरावा करणार या बाबतीत? कोण कोण मुंब्रामधल्या काही नगरसेवक आहेत त्यांचं काय झालंय, इथं सत्तेचा दुरुपयोग, गोरगरीब आदिवासी आवाज उचलायला गेला तर त्याचा नरडा दाबायचं काम हे गुंड लोक करतात त्यांच्या पक्षाचे। आणि आदिवासी माणूस हा तुम्हाला माहिती आहे लाजरा बुजरा आहे, गरीब माणूस आहे। या ठाण्याचे दैवत, या महाराष्ट्राचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खऱ्या अर्थाने आदिवासींना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आदिवासीच्या जमिनी जर ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा टिकल्या, आदिवासीच्या जमीनचं संरक्षण जर झालं आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे झालं, आणि त्यामुळे आदिवासींना दिघे साहेबांचा खूप मोठा आधार होता। परंतु त्यांचा निधनानंतर आदिवासी हा वाऱ्यावरती राहिला, परंतु केदार दिघे साहेबांच्या माध्यमातून त्या आदिवासींना एक आधार मिळाला। खरंच मी केदार दिघे साहेबांचा आभार मानतो की जिल्हाधिकारी असतील किंवा आयुक्त असतील त्यांची तुम्ही भेट घेणार का, त्यांना पत्रव्यवहार काही करणार का? आणि कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय जात असतं? जात वैधता समिती धुळेने जिल्हा अधिकाऱ्यांना ऑलरेडी पत्र पाठवलेले, हेच पत्र त्यांना पाठवलेले की तात्काळ तुम्ही त्यांना अपात्र घोषित करा, हा निकाल पाठवलेला आहे। आणि तरी जर मान्य जिल्हाधिकारी जर याच्यावरती कारवाई करत नसेल तर आम्हाला मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सर्व आदिवासींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभा करावं लागेल आणि शिवसेना शिंदे गटाचं मान्य जिल्हाधिकाऱ्यांचा आम्हाला तिथं तीव्र निषेध करावा लागेल। बघा, आदिवासी समाजाच्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री लकीभाऊ जाधव यांनी पाठपुरावा करून आणि प्रशासनाने शहानिशा करून धुळेवरनं ज्या तिथनं प्रमाणपत्र निघतात तिथनं त्यांनी सांगितलेलं आहे की हे अवैध आहे। याच्यावरनं हे दिसून येतं की प्रशासनाला देखील डोळ्यावरती पट्टी बांधून स्थानिक पातळीवरती हम करो सो कायदा आणि आदिवासींना गृहीत धरण्याचं काम ह्या इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। आणि त्या निमित्ताने त्यांनी अवैध असलेलं प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने दाखवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला। 6 महिने जरी उलटले असले तरी कुठेतरी आपण म्हणतो तसं की सत्य ये परेशान हो सकता है, पराजित नाही। आणि त्याचाच एक चांगला अनुभव आपल्याला आत्ता आलेला आहे की या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्समधनं ह्या इथल्या आयुक्तांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना असं पत्र देण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं देखील त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की ज्या पद्धतीचं अवैध ठरवलेलं हे प्रमाणपत्र आहे
त्याची कारवाई पूर्ण करावी आणि या चव्हाण मॅडमना ताबडतोब त्यांच्या त्या पदावरनं मोकळं करावं. त्यांनी चुकीच्या पद्धतीने 6 महिने जी ही सत्ता उपभोगलेली आहे त्यांच्याकडनं ते अधिकार काढून घ्यावे आणि खऱ्या अर्थाने इकडे एका आदिवासाच्या न्याय हक्कावरती जो काही पाय आणण्याचं काम ज्या सत्तेधाऱ्यांनी केलेलं आहे तिकडे कुठेतरी या खऱ्या आदिवासाला न्याय देण्याचं काम करावं. परंतु वारंवार जे आहेत त्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे घोर समोर येत आहेत. ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस देखील तुम्ही एक प्रकार तिथला उघडकीस आणला होता, काही त्रुटी निदर्शनामध्ये आणून दिल्या होत्या. 100% त्यानंतर बिनविरोध त्या झाल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा त्याच त्यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप केला जातो. बघा ह्याच्यामधनं हेतू समजून येतो कारण की 31 डिसेंबर 2025ला दिनेश जाबर जे त्यांच्या ज्या पत्नी ज्या अधिकृत उमेदवार होत्या त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला हे सांगून की त्यांच्याकडनं एक ॲफिडेव्हिट वेळेत आलं नाही. आम्ही उभ्या रात्र म्हणजे 31 डिसेंबर रात्री 10 वाजल्यापासून घेऊन पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यावर हीच लढत देत होतो आणि त्याच्यावरती संघर्ष करत होतो की ते वेळेत आलेलं आहे. आणि ही सगळी चर्चा होत असताना 3-3:30च्या दरम्यान पहाटे त्यांचाच एक क्लर्क लपत ते ॲफिडेव्हिट आतमध्ये घेऊन येतो आणि त्यावेळेला जे आत्ता ज्या चव्हाण ज्या बिनविरोध जिंकून आलं जे दाखवलं गेलं त्यांचेच कार्यकर्ते तिकडे गोंधळ घालतात. आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि मग डिक्लेअर केलं जातं की जाबर यांचा फॉर्म हा बाद केला गेलेला आहे. हे सगळं ऑन कॅमेरा असल्या कारणाने तिथल्या ज्या सत्यशीला शिंदे म्हणून ज्या आरो होत्या त्यांच्यावरती सस्पेन्शनचं काम पहिली गोष्ट म्हणजे या प्रशासनाने केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं मुद्दामून चाललेलं आहे. मला लकीभाऊ जाधव यांची चर्चा केल्यावरती हे खूप ठामपणे आमचं म्हणणं असं आहे की आदिवासींच्या जमिनी लाटल्यानंतर आदिवासी न्याय मागायला कुठे जाणार तर तो आपल्या माणसाकडे जाईल आणि मग आपला माणूस जर का सत्तेतच नसेल तर मग ह्यांचे पाय धरायला जाणार आणि मग त्याला न्याय मिळणार नाही. त्याला धातूर काहीतरी उत्तर देऊन त्याला बाजूला टाकलं गेलं. अशीच फसवाफसवी नुसते ठाणे शहरामध्ये नाही तर उभ्या जिल्हा आणि पूर्ण महाराष्ट्रभर चाललेलं आहे. आणि हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आदिवासी नुसते एकटे नाहीये तर त्यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील आहे. न्याय जर का मिळाला नाही त्वरित तर हे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.